देशात 1 वाजेपर्यंत 36.73% मतदान, तर राज्यात 1 वाजेपर्यंत अवघं 27.78% इतकं मतदान. मुंबईमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह अभिनेता गोविंदानेही सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींनी लखनौमध्ये बजावला मतदानाचा हक्क, तर सर्व राजकीय पक्षांनी जनहिताच्या मुद्द्यांना प्राधान्य द्या, मायावतीचं जनतेला आवाहन. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. मुंबईतल्या केसी कॉलेज येथील मतदान केंद्रावर केलं मतदान. मराठी आणि बॉलिवूडमधील अभिनेते आणि कलाकारांनी सहकुटुंब बजावलाय मतदानाचा हक्क. प्रशांत दामले, अनुपम खेर, नाना पाटेकर, अनिल कपूर, जावेद अख्तर, हेमा मालिनी, धर्मेंद्र गोविंदांकडून मतदान. राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतायत. संजय राऊतांचा राज ठाकरेंच्या महायुतीच्या प्रचारावरून खोचकटोला. वसईतील एका गर्भवती महिलेनं प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मतदानाचा बजावला हक्क. या जागरूक महिला मतदाराने वसईच्या उमेळबान गावात केलं मतदान. उद्या 12वीचा निकाल जाहीर होणार. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार. राज्यात लोकसभेसाठी शेवटच्या टप्प्यातलं मतदान. सकाळच्या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, तर नार्वेकर, राऊत, कीर्तिकर, निकमांसह उद्योजक अनिल अंबानींनीही बजावला मतदानाचा हक्क. अभिनेता अक्षय कुमारनेही मुंबईच्या जुहू येथील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क. भारताचे नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षयने केलं पहिल्यांदाच मतदान. राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी बजावला मतदानाचा हक्क. मुंबईच्या मलबार हिलमधील मतदान केंद्रावर केलं मतदान. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. मोराथे भाऊचा धक्का. सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात 25 रुपयांची वाढ होणार. दरवर्षी पावसाळी हंगामासाठी ही दरवाढ केली जाते. मराठवाड्यातील भीषण पाणी टंचाईचा परिणाम दशक्रिया विधींवर. तीर्थक्षेत्रावरील दशक्रिया विधीमध्ये 50% घट. पैठण, गंगाखेड, राक्षस भुवन या तीर्थक्षेत्रांच्या अर्थकारणावरही परिणाम. सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा, कोकण किनारपट्ट्यांसह पर्यटन स्थळे गजबजली. उष्णतेच्या लाटांमधून सुटका करून घेण्यासाठी अनेकांची पावले पर्यटन स्थळाकडे. माथेरान ट्रेनच्या इंजिनला आता वाफेवर चालणाऱ्या इंजिनासारखे रूप देण्यात आलं. पर्यटकांसाठी पर्वतीय क्षेत्रात धावणाऱ्या रेल्वे प्रवासाचा अनुभव पुन्हा जिवंत होणार. संसदेची सुरक्षा आजपासून सीआयएसएफकडे. सीआयएसएफच्या 3317 जणांची तुकडी आजपासून संसदेच्या प्रांगणात तैनात असणार. सायबर चोरट्यांविरोधातलं केंद्र सरकारचा कठोर कारवाईचा पवित्रा. आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांशी संबंधित तब्बल 28,200 मोबाईल बंद करण्याचे निर्देश. इराणच्या अध्यक्षांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू. इब्राहिम रईस यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा झाला होता अपघात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.